आज आपण बनवत आहोत आपल्या महाप्रसादाला भेटते अशी शाक भाजी, जी सर्वांची फेवरेट असते, जी क्वचितच घरात तशी सेम अशी बनते, पण अशी बनवल्यावर तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यासाठी तुम्हाला पुदिना सुद्धा घ्यायचा आहे, वाटणात भाजलेला कांदा घ्यायचा आहे, काळं वाटण करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला आलं, लसूण, खोबरं, थोडं पुदिना, थोडी कोथिंबीर घ्यायची आहे। खोबरं सुद्धा भाजून चांगलं काळं परतून असं घ्यायचं आहे आणि पांढरे तीळ, खसखस सुद्धा ऍड करायचे आहे। इथे मी एका पातेल्यामध्ये तेल, जिरं, मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला ऍड करून ह्या सगळ्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्हाला वांगी चिरलेली आणि बटाटा घ्यायचा आहे। हे चांगलं असं ब्राऊन कलरवर परतून त्यामध्ये वाटण सुद्धा ऍड करायचं आहे। 1 चमचा गरम मसाला आणि नंतर मी ऍड केला आहे हरभरा। हरभऱ्याचं पाणी सुद्धा तुम्हाला या भाजीमध्ये ऍड करायचं आहे। हरभरा वेगळा असा उकडून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हरभऱ्याचं पाणी सुद्धा भाजीत ऍड करता येईल, ज्यामुळे विशिष्ट अशी चव भाजीला लागणार आहे। तसेच वाटणामध्ये जे वाटणाचं पाणी राहिलेलं आहे ते सुद्धा मी ऍड केलेलं आहे। आता आपल्याला वाटणाचे मसाले छान असे मुरून द्यायचे आहेत। जे काही आपण मसाले ऍड केले आहेत ते छान असं भाजीत मुरण्यासाठी 10 मिनिटं का होईना भाजीवरती झाकण ठेवून चांगलं बारीक गॅसवर ते परतून घ्यायचं आहे आणि वरतून तुम्हाला हा शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे। अशा प्रकारे छान प्रसादाची शाक भाजी तयार आहे।